सर बऱ्याच कंपन्या आता आहे ना 1 लिटर ड्रिपर जी असते त्याला प्रमोट करताय. म्हणजे तासाला 1 लिटर पाणी पडेल असं ड्रिपर. हो, तर ते शेतकऱ्यांसाठी खरंच योग्य आहे का? नाही, बिलकुल चुकीचं आहे. बघा, भारतामध्ये जेव्हा ठिबक सिंचन आलं ना तेव्हा खूप साऱ्या ज्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आहे त्यांनी अभ्यास करून सांगितलं की 4 लिटर तासाला पाणी पडणारी ठिबक भारतासारख्या देशात अतिउत्तम आहे, कारण इथे टेम्परेचर जास्ती आहे. तर तो एक विषय झाला. दुसरं की बघा, कुठल्याही कंपनीची ठिबक वापरा, ती दिवसेंदिवस चोकअप होत चालते, तर त्याचा डिस्चार्ज कमी होत चालतो. मग आज जर तुम्ही 4 लिटर डिस्चार्जची ठिबक घेतली आणि ती 2 वर्षानंतर 2 लिटर झाली तरी शेतकऱ्यांच्या कामा येईल. पण आज जर तुम्ही 1 लिटर ताशी पाणी पाळणारी ठिबक घेतली आणि ती जर 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर अर्धी झाली तर अर्ध्या लिटरमध्ये वापसा कसा होईल शेतकऱ्याचा? पाणी कसं पुरेल? तर यात कंपनीचा फायदा आहे की तेव्हा कंपनी काय म्हणेल, नवी ठिबक घ्या. पण शेतकऱ्यांचा यात तोटा आहे. शेतकऱ्यांनी होऊ शकत असेल तोपर्यंत तासाला 4 लिटर पाणी पाळणारी ठिबक घ्यावी.